संघ आहे. आजच्या या दिवसभरातला जो पहिला सामना आहे सकाळच्या सत्रातला तो 4 षटकांचा खेळवला जाणार आहे आणि आता वेळ झालेली आहे या पहिल्या सामन्याचा टॉस टॉस का बॉस. एस पीची मागणी झालेली आहे आणि वेडी आले टेबी कोडवे संघ या ठिकाणी टॉस जिंकतो आहे. विपुल सर थँक्यू सो मच ज्यांनी भारत पाकिस्तान मॅच कव्हर केला होता मागच्या मोसमामध्ये आणि आता टॉस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिष्ठा पणाला गेले आहेत का शंका नाही की क्वालिफाय झाला आहे त्यामुळे अपेक्षाही आता वाढलेल्या आहेत. आज समर्थक मोठ्या प्रमाणे ऑनलाईन आणि त्याचबरोबर या मैदानात आपल्याला बघायला मिळतील. आम्ही आज चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा. समर्थक समर्थक तुमच्या गावातली बरीचशी मंडळी आज ऑनलाईन असणार आहे इथे मैदानात असेल. हां, आज बरीचशी मंडळी असे ऑनलाईन असतील गावातील आणि जे सपोर्टर्स आहेत ते पण बघणार आहेत आणि ते समर्थन करणार आहेत आम्हाला. तुमच्या गावामध्ये काय अस्वस्थता आहे कारण समर्थन तर प्रत्येक दोन्ही संघाला मिळालं. तुमच्या गावाकडून देखील ऑनलाईन प्रेक्षक या मैदानात प्रेक्षक मोठ्या प्रमाणात. हो, ऑनलाईन तर बघतीलच कारण की आज मंडे आहे तरी सर्वांना सुट्टी नसेल तर ऑनलाईनच बघतील. निश्चित ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या प्रमाणात असतील पाठीरेखे असतील तर टॉस जिंकला काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग घेऊन. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आज या स्पर्धेच्या निमित्तानं चांगली कामगिरी तुम्ही केली आहे. तुम्ही देखील अनेक धक्के देत इथपर्यंत पोहोचलेले आहेत मोठ्या संख्येनं पराभूत केलेलं आहे. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील आज गोलंदाजी करत असताना? आकाश आहे, कामेश, पार्थ आणि मी स्वतः सुद्धा आहे. बॅटिंग करत असताना या ठिकाणी कोणते खेळाडू खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करतील? रोहित आहे, धीरज आहे, मी आहे, साहिल आहे, जितू आहे, तेवढे. ग्रँड फिनाले आज या स्पर्धेबद्दल आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, काय सांगाल? हो, नक्कीच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण की मॅच जिंकायचीच आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शुभम पाध्ये यांचं जे आयोजन पालघर जिल्ह्यात मोठी स्पर्धा घेतात त्याबद्दल काय सांगा? नक्कीच दरवर्षी आयोजन खूप सुंदर असते, यावर्षी सुद्धा सुंदर आहे. शुभम पाध्ये 1,00,000 रुपयाची स्पर्धा घेऊन येतात तर रबर बॉल क्रिकेटमधली ही विटी लाईनची एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहे त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच शुभम पाध्ये ही स्पर्धा घेऊन येतो चांगलं वाटते कारण की या विटी लाईनमध्ये पावसाळी रबर बॉल फक्त शुभम पाध्ये म्हणजे मोठी स्पर्धा शुभम पाध्ये ठेवतो. खेळण्याला पण ग्राउंड पण चांगलं आहे, खेळण्यासाठी पण मजा येते. खूप मजा येईल कारण यावेळेला अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठा पडायला लागेल टेबीकोडा संघाची त्याचबरोबर डोंगरीपाडा संघ देखील या ठिकाणी सज्ज आहे. टॉस की कहानी अगर देखें तो सिक्का उछला टेबीकोडा के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे और डोंगरीपाड़ा टीम को बल्लेबाजी करने का मौका दिया है. इस मैच में बारिश तो है लेकिन क्या रनों की बरसात भी होगी या एक बार फिर गेंदबाज असरदार होंगे वो देखना बहुत दिलचस्प हो जाएगा. छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. कुंदन आजच्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी सुंदर करेल. एक सुंदर गाणं तुमच्यासाठी आपण पेश करू आणि त्यानंतर प्रो लिंकवरती लाईव्ह ॲक्शन.
आलीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याजपणे डोलत होती. आज निसर्गाच्या कुशीत असलेलं हे वेडीचं अत्यंत सुंदर मैदान आणि याच मैदानावरती आपण 3 गॅलरीज पाहतोय. त्याचबरोबर उत्तम प्रकारे एकूण 5 गॅलरीत एक छान प्रकारे शौचालयाची व्यवस्था इथेच करण्यात आलेली आहे. शुभमजी पादेब यांच्या नेतृत्वाखाली SP बॉईज ट्रॉफी 2024चा आता शेवटचा दिवस 1 लाख रुपयाचं पारितोषिक चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, उपविजेत्या संघासाठी 50,000 रुपये, त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. व्यक्तिगत पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात करणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेल्या वेडीच्या या प्रांगणामध्ये आपण बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व पाहणार आहोत. एक मोठा महासंग्राम श्री गणेश डोंगरीपाडा वर्सेस रॉकी ग्रुप टीबी खोडाबे या 2 संघादरम्यान. रॉकी ग्रुप टीबी खोडाबे संघाने जिंकला टॉस, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय आणि त्याचबरोबर डोंगरीपाडा संघाला, श्री गणेश डोंगरीपाडा संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दातलं समालोचन, दर्जेदार आयोजन, तितकंच सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, या सगळ्या गोष्टी आपण या निमित्तानं पाहणार आहोत. अर्थात SP बॉईज ट्रॉफी 2024चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देई याची डोळा. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अनेक अपसेट या संपूर्ण स्पर्धेत झालेले आहेत. ज्या ज्या संघांना बाय मिळाले त्या संघांनी या स्पर्धेमध्ये तो दिवस गाजवलेला आहे. बाय मिळाल्यानंतर बाजी मारणारे संघ मैदानावरती आपण पाहू शकता. सामन्याला सुरुवात होते आहे. नितेश कदम स्माइल मॅन. नितेश कदम इकडे बघा. प्रो लीग वरती आपण ही स्पर्धा पाहणार आहोत आणि नितेश कदम जय्यत तयारीनिशी आतमध्ये गेलेले आहेत. दोन्ही पंच आपण पाहू शकता ऑफिशियल या वेळेला. आज जे प्रेक्षक प्रोलिंगच्या माध्यमातून आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. TWJ डॉमिनेटर ताई पॅकर्स हा पहिला सामना. ताई पॅकर्सचे काही दिग्गज खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. TWJ डॉमिनेटर देखील या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात आपण पाहू शकता त्यांचंही आगमन होईल. MS11 तारापूर आणि त्यानंतर JR स्पोर्टच्या दरम्यान अटीतटीचा दुसरा सामना. पालघर स्पोर्ट क्लब वर्सेस NSP स्पोर्ट अत्यंत महत्त्वाचा तिसरा सामना असणार आहे. आणि त्यानंतर ॲस्मिन स्टार आणि मनीष 11 टायगर स्पोर्ट हा चौथा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रोफेशनल खेळाडू, व्यावसायिक खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार पाहण्याची सुवर्ण संधी तमाम सुज्ञ प्रेक्षकांना नक्कीच असणार, यात काही शंका नाही आहे. प्रेक्षकांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आज सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी प्रेक्षक ऑनलाईन असतील. काल रविवारचा दिवस होता त्यामुळे प्रत्येक गॅलरी हाऊसफुल होती. श्रीराम कसाळीनं कालचा दिवस गाजवला. या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतकं आत्तापर्यंत झळकावले गेलेत. मनोज पाटीलच्या बॅटमधनं जबरदस्त अर्धशतक, पहिलं अर्धशतक तिसऱ्या पर्वात आणि चौथ्या पर्वात. त्यानंतर निहिलच्या बॅटमधनं अर्धशतक होतं. जागृतनं पैसा वसूल बॅटिंग केली. 5,000 रुपयाचं पारितोषिक त्याला प्राप्त झालं आणि त्यानं देखील अर्धशतक झळकावलं होतं. मैदानावरती आघाडीचे गोलंदाज रियाश त्याने देखील पहिला दिवस गाजवल्या. अप्रतिम गोलंदाजी केली. थर्डमॅन, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. अकुंडपदा चेंडू, फटका चांगला आहे. दिशांच्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. आजच्या दिवसाची सुरुवात दमदार, येतोय चौकार. चेंडू अत्यंत सुंदर पद्धतीने खेळला. फलंदाज धीरजनं त्याच्या बॅटमधनं पहिला चौकार. पावसाची रिमझिम वाढली.
यावेळेला खूप चांगला चेंडू परंतु पॉइंटच्या दिशेनं कट केला. स्क्वेअर कटचा सुरेख फटका चेंडू जाईल सीमारेषा पार. धीरजच्या बॅटमधनं दमदार बॅटिंग. काल पावसाने जबरदस्त बॅटिंग केली. पाऊस सुरू झालाय, धाबांचा पाऊस सुरू झालाय. 2 चौकार. आज चांगला चेंडू आहे. पाऊस पडलाय, ब्लास्ट होतोय. आपण पाहू शकता टप्पापर्यंत चेंडू या ठिकाणी ब्लास्ट झालाय आणि थोडासा खाली राहिलाय. पहिल्या 2 चेंडूवरती उसळी घेणारा चेंडू होतो. मिडल लेगवरती एक चेंडू होता, फाईन लेगच्या पट्ट्यात खेळला गेला. त्यानंतर ऑफटमच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम फटका होता, नेत्रदीपक फटका खेळला. पॉईंटच्या दिशेनं 2 चौकार आतापर्यंत धीरजच्या बॅटमधनं. त्यानंतर आलेल्या पावसानं पुन्हा एकदा चित्र बदललंय. पहिले 2 चेंडू अत्यंत महत्वाचे होते, त्यावरती चौकार वसूल केले. त्यानंतर रियाज कमबॅक करते, 2 डॉट चेंडू टाकलेत. हाही चेंडू ऑफटमच्या बाहेर. लिंक खूप चांगली, दिशा खूप चांगली गोलंदाज रियांशी. थोडा भरकटलाय लेगस्टमच्या बाहेर. कधी कधी आपण एक चेंडू जो आहे तो मिडल लेगस्टमला टाकण्याचा प्रयत्न, कस्टममध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण 2 चेंडू ऑफटमच्या बाहेर होते. त्यामुळे थोडं वैविध्य दाखवण्याचा प्रयत्न रियांशने केला. परंतु यामध्ये काय घडलं, लेगस्टमच्या बाहेर चेंडू गेला. यावेळेला पंचांचे हात येत आहेत, समांतर धाबा येत आहेत, अवांतर धावपलकावरती एकूण धाबा आहेत 9. यावेळेला फटका चांगला आहे, सुरेख आहे, दर्जेदार आहे, दमदार आहे, षटकार. यावेळेला धीरजच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार फटका. 6. एकूण आहेत 15. गोलंदाजी मार्कवरती रियांश. धीरजची बॅट तळपते, अप्रतिम बॅटिंग. आकुटापदा चेंडू पूल केलाय, चेंडू जाईल यावेळेला डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार झालेत 21. पहिल्या षटकाच्या खेळाचा जर विचार केला तर सुरुवात अप्रतिम केले, काय जबरदस्त यावेळेला बॅटिंग केले. पाऊस यावेळेला पहिल्या 2 चेंडूवरती नव्हता, तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती पाऊस आला, त्याचा फायदा करून दिला. परंतु दिशा लेगस्टमच्या बाहेरची दिशा होती. आकुटापदा चेंडू तुम्ही टाकले आणि त्यावरती खरपूस समाचार घेत आपल्या डावाची सुरुवात श्री गणेश डोंगरीपाडा संघानं अप्रतिम केले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात, लयलूट धावांचे केले गेले. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार धीरजच्या बॅटमधनं. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत येणार आहोत. पहिल्या षटकाच्या धावपलकात चार दिवस पावसाने देखील जबरदस्त बॅटिंग संपूर्ण महाराष्ट्रात केले. आकुटापदा चेंडू ऑन साइडला खेळलाय, लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. काय घडतंय आता, रोहितची जबाबदारी. काय रुबाबदार फटका खेळलाय, चेंडू जाईल लॉग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. षटकार. बॅटर फॉर्म मध्ये ते दाखवून देत आहेत रोहित आणि धीरज. धावपलकावरती एकूण डावा 27-27. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं षटकारानं स्वागत. यामध्ये देखील चेंडू ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल क्रिकेट. कारण एका बाजूला धीरजची बॅट तळपते, तुम्ही एक षटकार टोटवलाय, एकेरी धाव घेत्या, दुसऱ्या इंचच्या त्या दिशेने जातात. धीरजला संधी मिळेल, त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 खणखणीत चौकार आणि 2 उत्तुंग षटकार टोटवलेत. फॉर्म मध्ये खेळाडू आहे आणि त्यामुळे यावेळेला अत्यंत सुरेख कामगिरी करत असताना रोहित देखील 7 वरती खेळतोय, तर 2 चौकार आणि 2 षटकारांची धीरज खेळतोय. व्यक्तिगत 20 या धावसंख्येवरती. धावपलकावरती धाबा आहेत 28. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे.
चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर उसळ घेतोय, टाकलिपचा जास्त वापर झाला नाहीये, मिड विकेटचं चित्र चक्क अगदी जीवाच्या आकांताने धावतोय, परंतु मैदानावरती पहा हरणाच्या वेगानं 2 धावा घेण्याचा प्रयत्न तर झालाय, पंचांनी टीव्ही अंपायरच्या दिशेने इशारा केलाय. आता यावेळेला बघूया काय घडतंय. क्लोज आहे का? धीरजने खूप चांगली बॅटिंग केली, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला होता. विकेटची नितांत आवश्यकता रॉकी ग्रुप टेबी कोडाबे संघाला, परंतु बघूया काय घडलंय काय बिघडलंय. डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग देखील अतिशय महत्वाची आहे. शुभम पाध्ये प्रेसिडेंट SP बॉयज ट्रॉफी 2024चा अतिशय महत्वाचा प्रतिष्ठेचा सामना. अंपायर्स कॉल काय नितेश? अंपायर्स कॉल ऑन फील्ड, अंपायर्स कॉल आउट नॉट आउट. एक सॉफ्ट सिग्नल द्यायचा असतो अंपायर, तो तुमचा निर्णय काय आहे? नॉट आउट. ओके, तर टीव्ही अंपायरचा डिसिजन काय ते देखील आपण पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. डोंगरीपर्यंत टाळ्यांचा गजर केला होता, परंतु तो सॉफ्ट सिग्नल होता त्या आता त्यानंतर या ठिकाणी काय घडले आणि काय बिघडले पाहूया. अगदी क्लोज आहे. सर्वांचं लक्ष नॉट आउट. आता टाळ्यांचा गजर पहा. श्री गणेश डोंगरीपाडा संघासाठी धीरजचा हुकमाचा एक काय त्याला सूर सापडलेला आहे. आतापर्यंत खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेत अप्रतिम बॅटिंग केले आणि त्यामुळे त्याची विकेट देखील महत्वाची आहे. धावपलकरती धाबा आहेत 30. कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकता. निश्चितच धीरजचं खूप चांगलं अप्रतिम बॅटिंग केले. आकाश आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. चांगला चेंडू आहे, टप्पा पर्यंत उसळ घेतो आणि टप्पा थोडा ऑफ टर्मच्या बाहेर टाकला. लेन खूप चांगली आहे, दिशा चांगली आहे आणि त्यामुळे आता धावपलकरती आपण धावसंख्या पाहू शकता 30 आहे. आतापर्यंत 3 डॉट बॉल, त्यानंतर एक वाईट बॉल आलाय, एक एकेरीची धाब आहे, दुहेरीचा एक टोला आहे, 3 षटकार 2 चौकार. ओ हो, यावेळेला फलंदाज तुटून पडलाय. काय गेलंय बघूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? तो प्रेक्षक बनलाय. धीरजच्या बॅट मधनं 3रा षटकार. कडक बॅटिंग. वरती हल्ला करतोय फलंदाज धीरज. चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर. यावेळेला पुढे थोडा फ्रंटफुटवरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तर आहे की नाही बघूया. बाईकचा इशारा नाहीये. एक धाव या ठिकाणी बाईकच्या रूपाने मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली 37 वरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत बघितला तर निश्चितच खूप चांगली बॅटिंग, सकारात्मक बॅटिंग केले या मॅच मध्ये श्री गणेश डोंगरीपाडा संघानं. पहिलं षटक यांचं होतं. 21 धाबा कुठल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर 16 धाबा आल्या आहेत. तर धाबांचा रतीब करत असताना दोन्ही बॅटर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धाबा आहेत 37 ऑन द बोर्ड. या मोठा असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. हे धीरजला खूप चांगलं माहिती आहे, कारण एका बाजूला रॉकी ग्रुप टेंबूकडाने देखील चांगली कामगिरी केली, परंतु आज पूर्णपणे डॉमिनेट केले धीरज या मॅच मध्ये. चांगला चेंडू गोलंदाज पार्थ देखील पहिल्या दिवशी टिचून मारा केला होता. वेगवान गोलंदाजी केली होती. लेन्स ओ आता खेळाडू जर फुटबॉल नसता खेळला, कव्हर नसता चेंडू केला तर चेंडू सीमारेच्या दिशेने गेला असता, परंतु खूप छान पद्धतीनं कव्हर केलंय, चेंडू थांबवलाय आणि त्यामुळे धावपलकरती आता धावसंख्या आहे 38. 39 धाबा. 2 धाबा पूर्ण झाले, त्यामुळे 39 धाबा धावपलकरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली. रोहित जो युवा खेळाडू त्याने देखील प्रभावित केले. तर दुसऱ्या बाजूला टेबी कोडाबे संघाला विकेट मिळत नाहीये. विकेटच्या शोधामध्ये रॉकी ग्रुप टेबी कोडाबे. श्री गणेश डोंगरीपाड्याचा श्री गणेशा खूप चांगला झालाय. ओ खेळायचं होतं, फाईनली गेला. चेंडू आलाय थर्ड मॅनला. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता दिल स्कूप, परंतु आता पहा एक धाव मिळते. तितकंसं चांगलं टायमिंग नव्हतं.
फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला धीरजकडून. एक चांगली इनिंग आतापर्यंत त्याने साकल 31 या धावसंख्येमध्ये खेळतोय. 12 चेंडूला तो सामोरं गेलाय. अप्रतिम बॅटिंग त्याने केले. नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. अव्वल दर्जाचा खेळ कसा असतो हे सकाळच्या सत्रामध्ये त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि विशेष करून पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका, त्यानंतर मिड विकेटला केलेला पूलचा फटका, स्क्वेअर कट पूल, स्कूप, सर्व स्ट्रोक तो खेळतोय. क्लीन बॉल्ड, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल. पार्थ आपली निवड सार्थ ठरवतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पार्थ कडून या षटकात 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि एक महत्वपूर्ण बळी. रोहित बॅक टू द पॅबल. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू देखील महत्वाचा आहे. डोंगरीपाडा टीम आपला 12th मॅन आमच्या समायोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आणि या मॅचचा जर विचार केला 7 धावा केल्या, एक षटकार रोहितच्या बॅटमधनं. सुंदर असा खेळ मैदानावरती. विकेट आले. टेंबुकुडाबाई संघाला विकेटची नितांत आवश्यकता होती. क्लीन बॉल केलं होतं, त्रिपाळीचित केलं होतं पार्थनं रोहितला. व्यंकटेश हा देखील एक आक्रमक बॅटर आहे. पाऊस वेगवान, रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी पिटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. प्रो लिंक वरती आपण पाहू शकता यावेळेला पावसाच्या सरी कोसळधार. याच दरम्यान टायगर दाखल झालेले आहेत. शुभम पाध्ये यांचे परम मित्र आहेत. या दोघांनी खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्याचा संकल्प सोडला होता आणि आज त्यांचं स्वप्न साकार होतंय. यावेळेला फटका तर चांगला आहे, बघूया काय होतंय. चेंडू जाईल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु तो बनलाय प्रेक्षक. काय यावेळेला बॅटिंग केली जाते. डाऊन द ग्राउंड षटकार. अत्यंत सुंदर बॅटिंग करत असताना धीरज फ्रंटफुटला येतं. चेंडू खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती येत नाही. यष्टिरक्षण थोडं खराब झालं आणि त्याचा फायदा घेत एक धाव पूर्ण केले. बाईचा इशारा करत असताना पंच मैदानावरती धावपल करती. एकूण धाबा आहेत 48. कॉन्ट्रीब्युशन पहा, धीरजचं कॉन्ट्रीब्युशन 37 धाबांचं आणि 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करती. एकूण धाबा आहेत 48 धाबा. अत्यंत महत्वाचं षटक होतं पहिलं, ज्यामध्ये आल्या 21 धाबा. दुसऱ्या षटकात आकाशच्या कुठलं गेल्या 16. पार्थ या षटकामध्ये एक महत्वपूर्ण बळी त्यानं प्राप्त केला आणि त्यानं धाबा खर्च केल्या 11. स्पर्धेतील शिल्पकार शुभमजी पाध्ये. पालघर जिल्ह्यातील एक मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा रबर बॉल मधील आपण पाहतोय. वडीच्या प्रांगणामध्ये हा क्रिकेटचा खेळ रंगतो आहे. क्रिकेटचा महासंघ रंगला आहे. सपाळे शहरी SP बॉयज ट्रॉफी 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया या अनिश्चिततेच्या अद्वितीय खेळात, अद्भुत खेळात कोण पडते कोणावर भारी. खूप चांगली बॅटिंग, काय बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले फलंदाज धीरजने.
अंदाज रमेश कामेश यावेळेला पाहू शकता. कामेश आणि रियांश हे दोन्ही खेळाडू अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आपण या मॅचचा जर विचार केला, रॉकी ग्रुप टेबी कोडाबे अनेक अपसेट त्यांनी केले, डोंगरीपाडा संघाने देखील अपसेट केले. दावेदार संघ या स्पर्धेच्या बाहेर. ओ यावेळेला चेंडू कनेक्ट चांगला झाले नाहीये, काय घडतं? खरं तर फाईन लेग आणि थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खेळत होता चेंडू स्क्वेअर लेगला, चेंडू आलाय थर्ड मॅन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक तो जज करू शकला नव्हता. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळचा यावेळेला शिल्लक आहे. 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. व्यंकटेश याने आक्रमक बॅटिंग करत असताना धावांची लयलूट जरूर केली, परंतु या मॅचमध्ये अजूनही तो चाचपडत खेळतोय. त्याला देखील एक चांगली बॅटिंग करायची. उर्वरित 3च चेंडू आहेत, जास्त यावेळेला चेंडू त्याच्याकडे नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला कामेशने चांगली गोलंदाजी केली, अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिलेत. तर शेवटचं षटक आहे जिथे हाणामारी केली जाते, तोच माइंडसेट असतो बॅटरचा. परंतु तिथे मोठे फटके खेळण्याकरता कुठली संधी दिलेली नाही आहे. सुरेख आणि सुंदर कामगिरी करत असताना कामेश. चौथा चेंडू या षटकातला. आकुटा पद्धत चेंडूवरती आक्रमण केलंय, पूल केलंय, चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो बनला प्रेक्षक. पूल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. पद्धत चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय फलंदाज व्यंकटेशनं. त्यानंतर टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर, टप्पा पडला, चेंडू खाली राहतोय. बघूया पंच आमच्या बाजूला वळतात. 1 धाव दोन्ही बॅटरने पूर्ण केले. व्हाईट बॉल. हात समांतर येत आहेत, दाबा अमांतर येत आहेत. धावपलकावरती धावांचा वेग वाढतोय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. थ्रू दुसऱ्या एंडला आलेला आहे. 1 धाव पूर्ण गेले. आता काय घडतंय? डावखुरा फलंदाज इतकी घाई का करतोय? मला वाटतं या ठिकाणी ही घाई करण्याची आवश्यकता नव्हती. ज्या पद्धतीनं आपण नेहमी म्हणतो ना की अतिघाई संकटात नाही. एका बाजूला धीरजने इतकी चांगली बॅटिंग केली, एफर्टलेस बॅटिंग केले, अशा वेळेला ही दुहेरी धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला. 40 धाव संख्या आपण पाहू शकता. अप्रतिम. 17 चेंडूमध्ये 40 धावा त्यानं कुठल्या. धीरजची बॅटिंग खूप चांगली होती. पाऊस पडला त्यावेळी तो बसरला. पाऊस पडला त्यावेळी तो या ठिकाणी बरसला. धावसंख्या बहरली आणि आता मैदानावरती एक सुंदर खेळी 40 धावांची या ठिकाणी संपुष्टात येते. धीरज बॅक टू द पॅबलिन. दुसरा धक्का बसतोय गणेश डोंगरीपाडा संघाला. साठी टाळ्यांचा गजर होतोय. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. बहुत बढ़िया गया बल्लेबाजी उनकी. 40 धाबा कुठल्या. 17 चेंडू तो सामोरं गेला. त्याच्या बॅटमधनं आपण बघू शकता 4 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणी चौकार. धावसंख्येला आकार देण्याचं काम या बॅटरनं निश्चित केलं. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावरती जितू. या षटकातला या इनिंग मधला अत्यंत महत्वाचं जे 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 5वा चेंडू आणि यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवलं होतं. आपला फटका 440चा झटका षटकार.
सुंदर बॅटिंग करत असताना बॅटर मैदानावरती व्यंकटेश 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. धीरजनं चांगली सुरुवात करून दर्जेदार सुरुवात करून दिली आणि आता पाया रचला धीरजनं, त्यावरती कळत चढवतोय फलंदाज व्यंकटेश. बाउन्सर टाकलाय, सुंदर चेंडू आहे, टप्पापर्यंत उसळी घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. बघूया मैदानावरती काय घडलंय. पंचाचं बोट आकाशाकडे आणि शेवटचा चेंडू या इनिंग मधला या अत्यंत सुंदर अशा या खेळामध्ये आपण बघितलं. पंच या ठिकाणी पाहतायत, त्यामुळे खेळाडूंनी तिथेच थांबा. टीव्ही अंपायर बिझी होतील. आपापल्या जागेवरतीच थांबा, थोडा वेळ आपापल्या जागेवरतीच थांबा. अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. चेंडू पाहिला जाईल. आपटबारा टाकला होता, अखंडपणे चेंडू बाउन्सर आपण मैदानावरती पाहिलाय. आणि धापलकरती धावांचा जर विचार केला तर 5 चेंडू नंतर 65 धावा धापलकर. डिसिजन पेंडिंग आहे. साजिद सर टीव्ही अंपायर. महत्वाचा सामना आहे, महत्वाची लढत देखील आहे. सादिक राजापूरकर महत्वाची लढत आहे. प्रतीक्षेचा सामना मैदानावरती. पाऊस जोरदार आहे. श्री गणेश डोंगरीपाडा आणि राखू ग्रुप टेंबीकडा या 2 संघादरम्यान ही महत्वपूर्ण लढत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिली इनिंग इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिली इनिंग या ठिकाणी आपण पाहू शकता समाप्त झालेले आणि धावलकरती धाबा आहेत एकूण 65 धाबांचं आव्हान श्री गणेश डोंगरीपाडा संघानं रॉकी ग्रुप टेंबीकोडा संघासमोर ठेवलेलं आहे. या मॅच मध्ये धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल, कारण रॉकी ग्रुप टेंबीकोडा संघाने देखील रॉकिंग परफॉर्मन्स भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये केलेला आहे. त्यांच्याकडनं देखील या ठिकाणी धावांचा रतीब घातला जाईल. धावांचा पाऊस पडेल का पाहूया. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. आपण एका छोट्याशा ब्रेक मध्ये परत येणार आहोत आणि त्यानंतर प्रो लीग वरती पहा दुसऱ्या इनिंगचा अत्यंत महत्वाचा खेळ. सुरू होता, धोधो देखील पाऊस पडतोय. 4 ते 5 दिवस आपण बघितलं. आणि याच दरम्यान कुंदनने सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर अशी गाणी वाजवलेली आहे. डीजे मास्टर शुभमजी पाते या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आहेत. कारण टी शर्टचे स्पॉन्सर आहेत अचिवर स्पोर्ट, सपाळे किरण गुरुद्वान, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकाबीर. त्यानंतर जीवदानी स्पोर्ट संजय पाटील. आपण जो बॉल या ठिकाणी वापरतो आहे फुलटॉस कंपनीचा. अजगर सर तुमचेही धन्यवाद. ट्रॉफी आपण पाहू शकता ब्रदर स्पोर्ट तेजस पाटील. फलंदाज गोलंदाज सिरीजसाठी मालिकाबीरासाठी आपण याला एक अत्यंत उत्तम प्रकारची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. सासच धावांचं आव्हान आहे. अफलातून बॅटिंग झाले, क्लास बॅटिंग केले. धीरजने 17 चेंडूमध्ये 40 धावा त्याने ठोकल्या. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला मैदानावरती आपण 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज व्यंकटेश आला, त्याने 2 षटकार ठोठवले. रोहितच्या बॅटमधनं 1 षटकार. या डावामध्ये धीरजच्या बॅटमधनं 4 षटकार आहेत. एकूण या इनिंगमध्ये जर बघितलं तर 7 षटकार ठोठवले गेले आणि 2 खणखणी चौकार. आता तशाच प्रकारचं उत्तर म्हणजे टीट फॉर टॅट असं उत्तर देण्याकरता मैदानावरती टेंबी कोडावे संघ देखील सज्ज झालेला आहे. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतात. आजचा ग्रँड फिनाले. आज आपण यानंतर काही महत्त्वाचे सामने आहेत. व्यावसायिक संघ
व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेच्या दरम्यान दाखल झालेले TWJ डॉमिनेटर ताई पॅकर्स पहिला सामना असेल. MS11 तारापूर आणि JR स्पोर्ट ही दुसरी महत्त्वपूर्ण लढत. पालघर स्पोर्ट क्लब आणि NSP स्पोर्ट तिसरा अटीतटीचा सामना. SP स्टार आणि मनीष 11 टायगर स्पोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा चौथा सामना असणार आहे. आत्ताच रोहिदास पाटील टायगर यांचं देखील शुभागमन झाले. चैतन्य या ठिकाणी उपस्थित आहेत. साईब या ठिकाणी उपस्थित आहेत. अजय सर आपलं देखील स्वागत आहे. अजय पाटील. त्यानंतर या स्पर्धेच्या दरम्यान मनाचे राजे अर्थात सर्व राजे मनाचे राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. भावेश पवार, मिस्टर साई, नौशाद दाखल झालाय. यश आपलं देखील स्वागत. खूप चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. वाईटिश लंकपला आपण पाहू शकता प्रचंड पाणी आहे आणि त्यामुळे बॉल ट्रॅव्हल झाला. फटका खूप चांगला होता. टायमिंग खूप चांगलं होतं. सुरेख असा खेळ आपल्याला बघायला मिळेल या मॅच मध्ये. निश्चितच दोन्ही संघ मातबर संघ आहे. धाबल करती धाबा 1 कामेश आणि मैदानावरती रेयांश आहे आणि दोघांनी अफलातून बॅटिंग केले. क्लास बॅटिंग केले. गेम चेंजर खेळाडू आहेत. बॅटची कड घेऊन यावेळेला चेंडू थर्डमॅनमध्ये गेला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. एक धाव पूर्ण गेली आहे. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 2 वरती. दोन्ही बॅटरचं खातं खोललं गेले. कामेश 1 रेयांश 1. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण रक्षितला पाहतोय. श्री गणेश डोंगरीपाडा संघासाठी त्यानं देखील आश्वासक कामगिरी केली आणि अपेक्षा त्यानं देखील वाढवलेल्या आहेत. यावेळेला फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी पाणी आहे. बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय परंतु ते अत्यंत सुंदर पद्धतीने हा चेंडू खेळला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आपण बघितलं तिथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. वाईट डिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. धापलकर दबा 8. गोलंदाजी मार्कवरती रक्षित. महत्वाचं षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू टप्पा पर्यंत थोडासा आतमध्ये येणारा ऑनसाईडला खेळायचा आहे परंतु चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. रक्षितनं चेंडू यावेळेला फील्ड केलाय. क्षेत्ररक्षण केलंय. एक तर निश्चित होणार यात काही शंका नाहीये. रियांश आणि कामेची जोडी मैदानावरती आहे. रकी ग्रुप टेबी कोडाबे. एक महत्वाचा सामना श्री गणेश डोंगरीपाडा संघाला देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल रक्षित. ओहो सुरेख कामगिरी. सुंदर गोलंदाजी यापूर्वी त्याने केले परंतु यावेळेला आपण बघितलं टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. सध्या फ्रंट कॅमेरा ओके ओके ओके. तर आपण टीव्ही अंपायरच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. ऑनफिल्ड अंपायरने यावेळेला टीव्ही अंपायरच्या दिशेने इशारा केलाय. ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि त्याला चॅलेंज केले फिल्डिंग करणाऱ्या टीमने. श्री गणेश डोंगरीपाडा टीमच्या कर्णधाराने यावेळेला रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू तुम्हाला घेता येऊ शकतो. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली झेल घ्यावया जो तो पासे टाकी. मागे टपला यष्टरक्षक पुढे उभा गोलंदाज. आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक उधळण्यात तुझा डाव. ते तुला कधीच देणार नाही धाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. चतुर आणि सामंत जो तो इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रक्षित. यावेळेला पाहू शकता टप्पा पडल्यानंतर निश्चितच थोडा लेग स्टंप वरून चेंडू जातोय की लेग स्टंपच्या बाहेर ते न्याहाळलं जात आहे.
आणि लेग स्टंप वरून चेंडू जाणार आहे. खूप चांगली गोलंदाजी रक्षितने केले. रक्षितची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे टीम सुरक्षित आहे. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 66 धावांचा पाठलाग करत असताना टीपी कोडावे संघ आहे बिनबाद 10. थँक्यू कुंदन. याच दरम्यान अनिकेत राऊत यांचं देखील आगमन झालेलं आहे. ताई पॅकर्स टीम. पंकज तुमचेही मनापासून धन्यवाद. पालघर प्रीमियर लीगचे आयोजक या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. अनिकेत राऊत, पंकज, खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून असतं. प्रत्येक जिल्ह्याची एक लीग होणं गरजेचं होतं आणि मागच्या 2 पर्वामध्ये आपण पाहिलेलं आहे. अनिकेत आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. अनिकेत राऊत, त्याचबरोबर पंकज. छोटू टर्नमेंट पट्ट्यामध्ये गेलाय. जिंकण्याकरता 66 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. टिंबी कोडाबे संघाने पहिल्या षटकात सुरुवात केली 10 धावांनी. त्यांचं कोणताही गडी बाद झालाय. बिनबाद 10 ची सुरुवात. त्यानंतर साईची गोलंदाजी अफलातून आहे. 2 चेंडूवरती फक्त 1च धाव दिलेली आहे आणि धावा घेण्याकरता कुठल्या प्रकारची उभा देत नाहीयेत. खूप चांगली गोलंदाजी. बॅट्समॅन चांगला होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि क्रीजचा वापर करत असताना मागचा पाय आपण बघितलं तर स्टंपच्या दिशेने गेला होता. शरीराचं वजन जर बघितलं तर निश्चितच स्टंपच्या दिशेने गेलं होतं. परंतु यावेळेला टेलिग्राम मिळालं होतं गोलंदाज साईला. खूप चांगली कामगिरी करत असताना चेंडू पुढे ठेवलाय. लेंथ चांगली ठेवले. कंट्रोल चांगला आहे. कंट्रोल आणि रोल अत्यंत महत्वाच्या. भूमिका आपली भूमिका चोख बजवत असताना बॅटची कड. यष्टी रक्षणाला टिपला झेल. बॅटरचा संपला खेळ आणि टिंबीकोडा संघाला बसतोय पहिला धक्का. या ठिकाणी पाहतात आणि यश मिळते. पहिला ब्रेक थ्रू साईल आपल्या संघाला देतं. रेयांश सारखा जो एक मोठा खेळाडू आहे, दिग्गज खेळाडू, तो अडचण दूर करतोय. त्यानंतर लयबद्ध तालबद्ध गोलंदाजी मैदानावरती. आणि या मॅच मध्ये साईलला माहित आहे लढायचंय घडायचंय एवढंच लक्षात ठेवायचंय. मैदानावरती या मॅच मध्ये रक्षित आणि साहिलची सुंदर गोलंदाजी. उलटा चेंडू ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. चेंडू जाईल मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडू थांबू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 4 आणि अनिकेत राऊत यांचा या ठिकाणी स्वागत होते या खणखणी चौकारानं. 4 धावा. एकावन्न धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता अत्यंत महत्वाचा सामना आहे. आता सध्या आपण बघितलं तर रॉकी ग्रुप टेंबीकोडा संघासाठी परिस्थिती प्रतिकूल आहे. परंतु प्रतिकूल परिस्थितीवरती यावेळेला मात करत परिस्थिती अनुकूल बनवण्याकरता दोन्ही बॅटर मैदानावरती लढत आहेत. आकाश आणि कामेश. आकाशच्या बॅटमधनं मिड विकेटला एक सुंदर फुलचा पटका आणि चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितू. सुंदर खेळ आतापर्यंत डोंगरीपाडा संघाने केलाय.
2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाबा धाबा 15. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. पहिला चेंडू निर्धाव टाकला गोलंदाज जितून. श्री गणेश डोंगरीपाडा संघानं 66 धावांचं आव्हान ठेवले रॉकी ग्रुप टीबी कोडाबे संघासमोर. क्लीन बॉल, काय चेंडू टाकलाय, ड्रीम बॉल टाकलाय गोलंदाज जितून आणि कामेची दांडी वाकवले. अप्रतिम गोलंदाजी. पालघर जिल्ह्यातील लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पाध्ये. SP बॉयज ट्रॉफी 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. याच दरम्यान पंकज पालघर प्रीमियर लीगचे आयोजक आणि एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खेळायचं होतं ऑन साइडला चेंडू नीटच्या बॅट वरती येत नाही. मिस टाइम स्ट्रोक होता परंतु गोलंदाजाने बजेल सोडलाय. धापलकरती आपण समीकरणाचा विचार केला. 9 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे संघासाठी पहिला दिवस अप्रतिम होता. दर्जेदार कामगिरी त्यांनी केली परंतु श्री गणेश डोंगरीपाडा संघाने त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं केलंय आणि आता संघ रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे कोलमडून पडलाय. धापलकरती धाबा 19-16. 9 चेंडू 50 धावाचं समीकरण आहे. चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. यावेळेला क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये यावं लागेल. सुंदर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव येते. एकेरीनं धावसंख्या पोहोचली. आता आपण पाहू शकता 17 वरती 8 चेंडू 49 धावा. चॅलेंज असेल या मॅच मध्ये रॉकी ग्रुप टेंबी कोडा संघासाठी. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार पडवायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती जितू करण्याची जबाबदारी असेल. बॅटर यावेळेला स्ट्रायकर एंडला सूरज. हो अफलातून गोलंदाजी वेगावरती स्वार होत आउट ऑफ द ऑफ टर्म गोलंदाजी केली जाते जितूकडून आणि बॅट्समनकडे फारसं उत्तर नाहीये. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता. विक्रांत ठाकूर या ठिकाणी अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहेत. राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र या मॅचचा जर विचार केला तर रॉकी ग्रुप टीबी कोडबे संघानं या मॅच मध्ये पूर्णपणे आपला वर्चस्व दाखवलाय. पूर्णपणे दबदबा निश्चितच पहिल्या दिवशी त्यांचा होता परंतु आजचा जो सामना या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी आश्वासक झाली नाहीये. श्री गणेश डोंगरीपाडा संघानं आजचा दिवस गाजवलाय. रॉकी ग्रुप टेंबी कोडाने पहिला दिवस गाजवला. त्यांचा पूर्णपणे दबदबा होता परंतु श्री गणेश डोंगरीपाडा संघानं ज्या 66 धावा उभारल्या आणि त्यामुळे आज मोठं आव्हान रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे संघाला पेलावता आले नाहीये. उर्वरित चेंडूचा विचार केला 7 चेंडू 47 धावा असं समीकरण आहे. 17 चेंडू 40. एक आव्हानात्मक खेळ मैदानावरती रबर बॉलची स्पर्धा. रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे या मॅच मध्ये बॅकफुट वरती आहे. श्री गणेश डोंगरीपाडा संघ निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता या मॅच मध्ये रॉकी ग्रुप टेंबी कोडाबे संघाला फक्त चमत्कारच वाचवेल अशी स्थिती निर्माण झाली. 6 चेंडू 47 धावांची आवश्यकता. यानंतर TWJ डॉमिनेटर आणि टाई पॅकर्स हा अत्यंत महत्त्वाचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. व्यावसायिक खेळाडू अखिल भारतीय स्तरावरील दिग्गज खेळाडू त्यांचा खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी असणार आहे. पंकज पालन यांचं देखील शुभागमन या ठिकाणी व्यासपीठावर झालेलं आहे. अनेक दिग्गज खेळाडू श्रेयश कदम असतील, चतुर आहे, ओंकार देसाई या ठिकाणी दाखल झाला आहे, अनिकेत राऊत, प्रथमेश ठाकरे देखील या ठिकाणी आता दाखल झालेला आहे. अकोटामध्ये चेंडू पूल केलाय. फटका तर चांगला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चेंडू थांबवता येणार नाहीये. चेंडू झाली सीमारेषा पार. धाव मिळते 4. खडखडी चौकार.
फलंदाज बाद. टीम झेड टीमला फलंदाज बाद होतोय. आकाश 2 चौकार त्याच्या बॅट मधनं. रॉकी ग्रुप टेबेकोडबला आणखीन एक मोठा धक्का बसतोय. आतापर्यंत 3 गडी बाद झाले. धावफलकावरती एकूण डाब आहे 23. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू 43 धाबांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय उमेश. नवीन बॅटर उमेश आहे. जाईल अन्सारी, प्रथमेश ठाकरे, त्याचबरोबर विश्वनाथ जाधव या सर्व व्यावसायिक खेळाडूंना विनंती आपण मंचावरती यायचे. जाईल अन्सारी, विश्वनाथ जाधव आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रथमेश ठाकरे स्टार खेळाडू या ठिकाणी आता दाखल होत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गुरु. हा फटका चांगला आहे, टायमिंग चांगला, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. चांगलं टायमिंग होतं. थोडा उशीर जरूर झालेला आहे रॉकी ग्रुप टेंबूकडे संघाला. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 15 धाबा आणि इथेच रॉकी ग्रुप टेंबूकडे बॅकफूट वरती गेला. श्री गणेश डोंगरी फडांना आज बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली. धावफलकावरती आता जर आपण लक्ष टाकलं धावफलका धाबा 33. ऑनसाइडला लॉंगऑन काउ कॉर्नर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कळ्यात चेंडू ऑनसाइडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडू नीट कनेक्ट करता आला नाहीये. एक धाव यावेळेला दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सूरज मैदानावरती आहे. सूरज आणि उमेश. एक चेंडू 32. विजयाचा सुगंध दरवळत असताना श्री गणेश डोंगरीपाडा संघासाठी विजयाच्या उंबरठ्यावरती टीम. उलटा चेंडू, फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला चेंडू जाईल 6 धाबां करता, पण फार उशीर झालेला आहे कारण बाण धनुष्यातून निघून गेलाय. रॉकी ग्रुप टेंबूकडे या स्पर्धेच्या बाहेर जातोय. श्री गणेश डोंगरीपाडा संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारतोय. हा पहिला सामना ते आरामात जिंकतायत. धीरजनं केलेल्या जबरदस्त 40 धाबा आणि त्याचबरोबर रक्षित, साहिल, जितू आणि गुरुची अफलातून गोलंदाजी. पहिला सामना श्री गणेश डोंगरीपाडा संघाने जिंकलाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. आपण मनाचा पुरस्कार अगदी लगेच देणार आहोत. शुभम पाद्य प्रेझेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 आणि या सामन्याचा हिरो ठरतोय श्री गणेश डोंगरीपाडा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरतोय अर्थात मिस्टर धीरज. 40 धावांची